नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। सर्वात आधी तुम्ही ही बॅग बघू शकता, जी की कुठल्याही कपड्यापासून न बनवता फक्त एका शर्टच्या स्लीव्स पासून बनवलेली आहे, ते पण शिलाई मशीनचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बॅग जी आहे ती बनवलेली आहे। आणि त्यासाठी आपल्याला कुठलीही मेहनत जास्त घ्यायची गरज नाहीये। फक्त जुन्या शर्टच्या स्लीव्स ज्या असतात त्या मी या ठिकाणी कट केल्या होत्या आणि त्या स्लीव्स पासून अतिशय सुंदर अशी बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे। याला कसं बनवायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। तर बघा, या ठिकाणी मी जे आपला शर्ट असतो, जुना शर्टच्या स्लीव्स मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने, आणि जो साईडचा जो भाग होता तो देखील अशा पद्धतीने कात्रीच्या मदतीने आपल्याला कट करायचा आहे। आता आपल्या घरामध्ये भरपूर असे शर्ट असतात, माणसांचे शर्ट खराब झाले की ते आपण टाकून देतो, त्याचा काही यूज करत नाहीत, कारण शर्टने तर आपण फरची वगैरे काही पुसू शकत नाहीत, कारण शर्टचा कपडा इतका कधी-कधी सॉफ्ट वगैरे नसतो। तर आपण अशा वेळेस त्याचा काही यूज करत नाही। तुम्ही एक तर शर्टला डोनेट करू शकतात, गरीब लोकांना देऊ शकतात, किंवा अशा पद्धतीने त्याचा यूज केला तरीही चालेल। आता बऱ्याच महिलांना असं नवीन वेगवेगळं बनवण्याची काही आवड असते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, मी या ठिकाणी स्लीव्सला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि जे बटनवाला जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला शिवण्याचं या ठिकाणी जे टेन्शन आहे ते देखील आपलं सॉल्व्ह होणार आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला जे बटन आहे, दोघंही साईडचे स्लीवचे जे बटन आहे ते एकाला एक असे जॉईन करून मी या ठिकाणी घेत आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते, जे की तुमच्या खूप कामी येणारे असतात। आता बघा, मी दोघंही साईडचे जे बटन आहे ते या ठिकाणी पॅक करून घेतलेले आहे आणि मी या आधीचे भरपूर असे बॅग बनवण्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। सर्वांना ते खूप आवडलेले आहे, खूप छान कमेंट्स सर्वांकडून आलेले आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी अजून असे नवनवीन बॅग बनवण्याचे व्हिडिओ घेऊन येत असते। तर बघा, या ठिकाणी हा साईडवाला जो भाग होता तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे, आपण अगदी आरामात याला सुई धाग्याने शिवू शकतो आणि थोडासाच भाग शिवायचा आहे, त्यामुळे इतकंसं शिवायला जास्त वेळ देखील लागत नाहीत आणि कंटाळा देखील येत नाही। तर बघा, व्यवस्थित आपल्याला ही बॅग जी आहे ती उलट्या साईडने करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो शिवलेला भाग जो आहे तो आतमध्ये जाईल। तर बघा, मी या ठिकाणी सुई धाग्याच्याच मदतीने याला व्यवस्थित शिवून घेत आहे। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली अगदी छोटीशी ओळख देखील होईल। तर बघा, दोघंही जे भाग आहे ते मी व्यवस्थित या ठिकाणी शिवून घेतलेले आहे। त्यानंतर खालचा जो भाग होता ओपनवाला तो देखील मी या ठिकाणी शिवलेला आहे। आता त्यानंतर बघा, पुढची प्रोसेस बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता हा जो साईडवाले जे कोपरे आहे ते देखील आपल्याला असे आडव्या हातामध्ये पकडून अशी एक आडवी एक टिप याला मारून घ्यायची आहे, म्हणजे सुई धाग्यानेच आपल्याला हे शिवायचं आहे। तर बघा, अगदी थोडंसंच आहे, एक इंच किंवा दीड 2 इंचाचा भाग जो होईल तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। आता बघा, मी हा देखील भाग व्यवस्थित शिवलेला आहे। त्यानंतर आता बॅगला आपल्याला हँडल्स तयार करायचे आहेत, जे बंद असतात बॅगला, ते मी या ठिकाणी त्या शर्टचाच एक तुकडा मी या ठिकाणी कट केला होता आणि त्याचेच आपल्याला हे बंद जे आहे ते तयार करून व्यवस्थित याला शिवून घ्यायचं आहे। बघा, मी या ठिकाणी दोघं जे भाग आहे ते व्यवस्थित या ठिकाणी बंदाचे दोघंही बाजू व्यवस्थित शिवून घेत आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बॅग जी आहे ती तयार केलेली आहे। तुम्ही याचा यूज बाहेर जाण्यासाठी देखील, काही वस्तू घेऊन जाण्यासाठी देखील करू शकतात, मोबाईल ठेवण्यासाठी, किंवा तुम्ही घरामध्ये अशा तुमच्या छोट्या मोठ्या वस्तू असेल ज्या की तुम्हाला इकडे तिकडे ठेवावे लागतात आणि वेळेला ते सापडत नाही, तर तुम्ही त्या ठेवण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात। वस्तू एका ठिकाणीच सापडतील आणि तुम्ही याला कुठल्याही हँगरला टांगून ठेवू शकतात। आणि बघा, व्यवस्थित बॅगला सरळ साईडने करून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। अगदी सोप्या पद्धतीने शिलाई मशीनचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने ही जी बॅग आहे ती आपण या ठिकाणी तयार केलेली आहे। आता मी तुम्हाला या बॅगमध्ये काही वस्तू देखील ठेवून दाखवणार आहे। भरपूर अशा वस्तू या बॅगमध्ये मावतात, अगदी छोटी पाण्याची बॉटल देखील यामध्ये तुम्ही ठेवू शकतात, मोबाईल ठेवू शकतात, छोटं मोठं मेकअपचं सामान ठेवू शकतात आणि छोटासा डब्बा देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। आणि बघा, अतिशय सोप्या पद्धतीने ही बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला
वाटला असेल लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ हा थोडा जर यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की चेकआउट करा. मी खूप सर्व असे बॅग बनवलेले व्हिडिओ अपलोड केलेले आहे.